श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला उषा गाडे या स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझं नाव उषा गाडे. सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांना आणि प्रदीपदादा सोनावणे यांना कोटी कोटी प्रणाम. कारण आज मी जो काही अनुभव तुम्हा सर्वांना सांगणार आहे तो फक्त प्रदीपदादांनी दिलेल्या स्वामी सेवेमुळे मला आलेला आहे. स्वामी भक्तांनो, मला लिहायचे एवढे काही समजत नाही, पण जर लिहिताना काही चुकी झाल्यास मला क्षमा असावी. तसं तर मी माझ्या पतींमुळे स्वामींचे भक्त झाले. माझे पती हे स्वामींचे भक्त आहेत आणि त्यांच्यामुळेच हळूहळू त्यांची सेवा बघून मला देखील स्वामी समर्थांची ओढ लागली. आमच्या आयुष्यात एक दिवस असा होता की तो आता मी सांगू देखील शकत नाही, पण स्वामी समर्थांमुळे आमच्या आयुष्यात एखादा चमत्कार व्हावा तशी आमची परिस्थिती बदलत गेली. पण स्वामी भक्तांनो, हे आपलं जीवन आहे. जीवनातील संकट ही कधीच कमी होत नसतात, पण प्रत्येक संकटांमध्ये नकळत आपल्यासोबत स्वामी समर्थ माऊली उभी असते, फक्त आपल्याला दिसत नाही. स्वामी भक्तांनो, आमचा कपड्यांचा धंदा होता. सुरुवातीला आमचा धंदा इतका सुंदर चालला की आयुष्यात आता काहीच नको असं मला वाटू लागलं होतं. तेव्हा इतके पैसे आमच्याकडे येत होते. तशी मी गरिबीमधूनच वरती आले होते, पण मला सासर खूप श्रीमंत मिळालं होतं. माझ्या पतींचा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे मला काहीच टेन्शन नव्हतं. उलट माझ्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता. आता आपल्याला कुणाचीच गरज नाही आणि त्यामुळे माझ्यामधील अहंकार हळूहळू वाढत गेला. माझ्यामधील गर्व इतका वाढला की शेवटी त्याचे वाईट परिणाम आम्हाला भोगावे लागले. मला अनुभव सांगताना अजिबात कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाहीये, कारण मी चुकीचे वागले होते आणि स्वामींनी माझी चुकी माझ्याकडून सुधारून घेतली होती. स्वामी भक्तांनो, आमच्या श्रीमंतीवर, आमच्या धनसंपत्तीवर माझ्यामधील अहंकार खूप वाढू लागला होता. पण माझ्या पतींना त्यांच्या श्रीमंतीवरती किंवा त्यांच्या पैशांवरती अजिबात काडीचाही गर्व नव्हता. उलट तेच मला म्हणायचे, अगं उषा, इतका गर्व बरा नाही. आपण नेहमी समाधानी आणि निस्वार्थी राहिलं पाहिजेत. आयुष्य अगदी समाधानाने जगलं पाहिजेत. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. उलट मी माझ्यासोबतच्या मैत्रिणींना किंवा आजूबाजूच्या लोकांना आमच्या श्रीमंतीवरून खूप काही दुखावलं होतं. माझ्याकडून खूप जणांची मनं दुखावली गेली होती, कारण माझ्यामध्ये श्रीमंतीचा गर्व आला होता. पण मित्रांनो, हा गर्व काही फार काळ चालला नाही. अचानक एक दिवस असं झालं की माझ्या पायाखालची जमीनच हदरली. आज हे सांगताना देखील माझ्या अंगावर शहारा येतो आहे. माझ्या पतींचा बिझनेस पूर्णपणे लॉसमध्ये गेला. माझे पती एका वेळेला लाखोंचे व्यवहार करायचे, पण त्या दिवशी त्यांच्याकडे 1000 रुपये देखील नव्हते. तसं म्हणायला गेलं तर ही सर्व माझी चुकी होती, कारण माझ्या श्रीमंतीच्या जोरावर मी अनेक जणांची मनं दुखावली होती. याची प्रचिती मला त्यावेळेला स्वामींनी करून दिली. पण इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देखील माझे मिस्टर अजिबात खचले नाहीत, पण मी मात्र पूर्णपणे खचून गेली होती. मी केलेल्या चुका, इतरांची दुखावलेली मनं मला राहून राहून आठवत होतं. तेव्हा मला समजलं होतं की कितीही धनसंपत्ती, कितीही श्रीमंती असली तरी कधीच कामाला येत नाही. स्वामी भक्तांनो, आज एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आपले स्वामी महाराज नेहमी सांगतात की माझी सेवा करू नका, पण इतरांना मदत करणं कधीच टाळू नका. आणि जो इतरांना मदत करतो तोच खरा स्वामी भक्त असतो. पण त्यावेळेला मित्रांनो, मी चुकली होती आणि आज मी स्वामींची क्षमा मागते. त्याआधीही मी स्वामींची क्षमा मागितली आहे आणि स्वामींनी मला क्षमा देखील केली आहे. स्वामी भक्तांनो, आज एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगावासा वाटतोय. कधी कुणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. तसंच माझ्या बाबतीत झालं, पण या परिस्थितीला पूर्णपणे मी जबाबदार होते. आमची परिस्थिती तशी चांगली असल्यामुळे आमच्या समोरच्या गल्लीतील एक बाई माझ्याजवळ एक दिवस 2000 रुपये मागायला आली होती.
पण त्या वेळेला माझ्यामध्ये इतका गर्व होता की त्या महिलेला मी अपमानित करून पाठवून दिलं होतं. त्यावेळेला माझ्याकडे पैसे असताना देखील त्या बाईला मी पैसे देऊ शकले नव्हते. पण स्वामी भक्तांनो, एक वेळ अशी आली की जेव्हा आम्ही आमच्या धंद्यामध्ये पूर्णपणे लॉसमध्ये गेलो होतो, तेव्हा त्याच बाईने माझं घर चालवायला मला 1000 रुपये अगदी निस्वार्थीपणे दिले होते. त्या वेळेला मी बाई म्हणून किती नीच आहे याची मला जाणीव झाली होती. पण स्वामी भक्तांनो, हे सर्व माझ्या चुकांमुळे मला भोगायला आलं होतं. त्याची शिक्षा मला मिळणार होती आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात संकट येणं आता थांबत नव्हती. पण तेव्हाच माझ्यातील स्वामी भक्तीला सुरुवात झाली. ज्यांना ज्यांना मी दुखावलं होतं ते सर्व काही मला आठवू लागलं. केलेल्या सर्व चुका मला आठवू लागल्या आणि त्या दिवशी मला समजलं होतं की आयुष्यात कितीही पैसा कमवा किंवा कितीही आपल्याकडे धनसंपत्ती असू देत किंवा आपण कितीही उंच शिखर गाठलं असेल तरी उंचावरून खाली यायला 1 मिनिट देखील लागत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा, आपल्याकडे असलेल्या पैशांचा कधीही गर्व करू नये. कारण वेळ कधी कोणाशी कसा खेळ खेळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत. कारण जसं आपलं कर्म असतं तसं आपल्या वाट्याला येत असतं. त्या दिवसापासून मी स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. पण खरं सांगू, स्वामींचं नामस्मरण करताना स्वामींना नजर द्यायला मला होत नव्हती. कारण तेव्हा मनापासून मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली होती आणि मी इतर व्यक्तींना दुखावलेलं, इतर व्यक्तींचं मी खूप मन दुखावलं होतं. त्यामुळे माझं मन स्वतः खात होतं. स्वामींकडे बघायची देखील माझी हिंमत होत नव्हती. एखादं लहान बाळ कसं चुकलं की आईच्या नजरेला नजर देत नाही, तसंच माझं झालं होतं. मी मान खाली घालून गप्प स्वामींसमोर उभं राहायची. पण कळत नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू देखील येत होते. केलेल्या चुकांची मला जाणीव होत होती आणि त्या दिवशी स्वामींना रडतच म्हटलं की स्वामी, मला मनापासून माफ करा. मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागते. माझ्याकडे असलेल्या श्रीमंतीचा मी खूप गर्व दाखवला, पण माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली आहे स्वामी. मला खरंच तुम्ही माफ करा. इथून पुढे मी कधीच असं करणार नाही. माझे भोग भोगायला मी तयार आहे, पण माझ्या भोगांमध्ये मला तुमची साथ हवी आहे. स्वामी, मी इथून पुढे जर अशी चूक केली तर मला तुम्हाला काय शिक्षा द्यायची आहे ते द्या, असं रडतच म्हणाले. स्वामी भक्तांनो, स्वामी तर माऊली आहेत आणि स्वामी माफ करणार नाहीत असं कधी होईल का? स्वामींनी मला माफ केलं, पण माझ्या आयुष्यात मीच केलेल्या चुकांमुळे माझ्या आयुष्यात संकट येत होती. पण स्वामी माझ्यासोबत होते याची प्रचिती मला वेळोवेळी येत होती. स्वामी भक्तांनो, आमचा बिझनेस लॉसमध्ये गेल्यामुळे आम्हाला शेवटी राहतं घर देखील विकायला लागलं होतं. मी तर पूर्णपणे खचून गेले होते, पण तेव्हा खरी स्वामींची सेवा सुरू केली होती. माझे पती स्वामींचे भक्त होते, पण ते स्वामींचं फक्त नामस्मरण करायचे. अशी वेगळी सेवा कधीच आम्ही केली नव्हती. माझ्या पतींचा स्वामींवरती खूप विश्वास होता. माझे पती उलट मला म्हणत होते की उषा, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना, मग बस झालं. आता सर्व काही नीट होणार आहे. स्वामी स्वतः सर्व काही नीट करणार आहेत. तू सारखं माझ्यासमोर रडत राहू नकोस. तू रडलीस की मला वाईट वाटतं. पण स्वामी भक्तांनो, मला माझ्या चुकांची जाणीव होत होती, म्हणून मला रडायला येत होतं. स्वामींना मनातच म्हटलं, स्वामी, माझ्या चुकींची शिक्षा माझ्या पतींना का देताय? स्वामींना म्हटलं, स्वामी, आमच्यावरती कृपा करा. हवं तर मला तुमच्याकडे बोलवून घ्या, पण माझ्या पतींचे हे हाल मी बघू शकत नाही. कारण स्वामी भक्तांनो, माझ्या पतींना आमच्या मुलाचं खूप मोठं टेन्शन आलं होतं. कारण आमचा मुलगा आता लग्नाला आला होता आणि मुलीकडच्यांना दाखवायला गेलं तर आमच्याकडे साधं स्वतःचं घर देखील शिल्लक राहिलं नव्हतं. माझा मुलगा नोकरीवर होता, पण या कोरोनामुळे त्याच्या कंपनीमधून देखील अर्धाच पगार देत होते. त्यामुळे तो देखील स्वतःचे घर घ्यायची हिंमत करत नव्हता. स्वामी भक्तांनो, तो मुलगा काय हिंमत करेल? कारण आमच्यामुळे त्याच्यावरती अचानक खूप जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या सांभाळून तो स्वतःचे घर घेऊ शकत नव्हता. पण बिचारं माझं बाळ एका शब्दाने देखील मला उलट बोललं नाही. आई, तुझ्या वागण्यामुळे असं झालं किंवा तसं झालं असं काहीच मला त्या वेळेला माझा मुलगा, माझं बाळ बोललं नव्हतं. उलट माझं लेकरू मला समजवायचं की आई, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे, मग आता रडायचं नाही. बघ, आपले स्वामी महाराज नक्कीच चांगलं करणार आहेत.
माझ्या बाळाचे हे बोल ऐकून मला खूप वाईट वाटायचं, मन अगदी भरून यायचं. मनातच स्वामींना म्हणायचे की स्वामी, किमान माझ्या बाळासाठी तरी आमच्यावरती कृपा करा. तुम्ही चमत्कार करू नका, पण हे सगळं सहन करायची मला ताकद द्या, कारण मी आता खचत चालली आहे स्वामी. माझ्या पतींनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं, पण त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा शून्यात आलो होतो. स्वामी भक्तांनो, काय करावं आणि काय करू नये हे काहीच समजत नव्हतं. कधी कधी असं वाटायचं की स्वतःला संपवून टाकायचं, पण आपले स्वामी महाराज आपल्या सोबत असतात याची जाणीव मला त्या वेळेला देखील वेळोवेळी येत होते. स्वामी भक्तांनो, त्या परिस्थितीमध्ये मी स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा तारक मंत्र ऐकायचे. अखंड नामस्मरण मी चालू ठेवलं होतं आणि अगदी मनापासून मी स्वामींचं नामस्मरण करत असायचे. मला मोबाईलमधलं काही जास्त समजायचं नाही, पण माझ्या मुलाने, माझ्या लेकराने मला यूट्यूबवरती स्वामी समर्थांचे अनुभव कसे ऐकायचे, स्वामी समर्थांची गाणी कशी ऐकायची हे शिकवलं होतं. आणि असंच त्यातील ते चॅनलवरचे व्हिडिओ पाहता पाहता माझ्यासमोर प्रदीपदादा सोनावणे यांनी दिलेल्या सेवेचे अनुभव डोळ्यासमोर आले होते. त्या दिवशी स्वामींना हात जोडले आणि असं वाटलं की स्वामींनीच हे माझ्यासमोर आणलं आहे. त्या दिवसापासून 4 ते 5 दिवस मी त्या चॅनलवरचे स्वामी समर्थांचे अनुभव ऐकत होते आणि माझी प्रदीपदादांशी बोलायची तीव्र इच्छा झाली. इथूनच आपल्याला काहीतरी मार्ग मिळू शकतो असं मला वाटू लागलं होतं. मी अडाणी असल्यामुळे मला जास्त काही मोबाईलमधलं माहीत नव्हतं, पण एक दिवस माझ्या मुलाला घेऊन हिम्मत करून मी या चॅनलवरील म्हणजेच आम्ही स्वामी भक्त या चॅनलच्या नंबरवर मेसेज केला आणि बरोबर त्याच रात्री 2च्या दरम्यान मला महिला सेवेकरी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं. मला त्या ताईंचं नाव माहीत नाही, पण त्या ताईंनी मला त्या रात्री महिला सेवेकरी ग्रुपला ॲड केलं आणि माझं मन अगदी भरून आलं. त्या ताईने मला सांगितलं की तुमची जी काही शंका असेल, तुम्हाला जी काही अडचण असेल ते तुम्ही महिला सेवेकरी ग्रुप ॲडमिनला सांगा, नक्कीच तुम्हाला सेवा भेटू शकते. आणि त्या दिवशी हिम्मत करून मी त्याच रात्री त्या ग्रुप ॲडमिनला मेसेज केला आणि माझी सर्व परिस्थिती त्यांना सांगून टाकली. मला वाटलं की माझं हे सगळं गाऱ्हाणं ऐकून माझ्याशी कुणी बोलणार देखील नाही, पण स्वामी भक्तांनो, हे तर स्वामी भक्त आहेत. अगदी प्रेमाने आणि निष्पाप मनाने ती मुलगी माझ्याशी बोलली होती. ती म्हणाली की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी प्रदीपदादांशी बोलून नक्कीच तुम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न करते. आणि त्या मुलीने देखील सांगितलं की प्रदीपदादा खूप कामात व्यस्त असल्यामुळे लगेच सेवा भेटणार नाही, पण 2च दिवसात प्रदीपदादांना विचारून नक्कीच मी तुम्हाला सेवा देते. आणि बरोबर 2 दिवसाच्या आतच मला त्या मुलीने प्रदीपदादांना विचारून सेवा दिली होती. मी त्या मुलीला सांगितलं होतं की बाळा, मी 50 वर्षाच्या वरची आहे, त्यामुळे तुला विनंती करते की प्रदीपदादांना सांग की माझ्याने जितकी सेवा होईल तितकी सेवा मी मनापासून करेल. आणि अगदी मी सांगितल्याप्रमाणे प्रदीपदादांना विचारून त्या मुलीने मला अगदी सोपी सेवा दिली होती. प्रदीपदादांनी मला 7 वेळा गुरुचरित्र पारायण आणि रोज 11 वेळा घोराष्टक स्तोत्र बोलायला सांगितलं होतं. त्या दिवशी जीवात कुठे जीव आला होता, कारण स्वामी नेहमी म्हणतात, आमच्या संपर्कात यायला देखील नशीब लागतं आणि माझं देखील तसंच काहीसं झालं होतं. इतक्या चुका करून देखील स्वामींनी मला माफ केलं होतं. स्वामी भक्तांनो, हा मनुष्याचा जन्म आहे आणि मनुष्य कधीच शांत नसतो. माझं मन सारखं खायचं की मी इतकी सेवा करते पण सर्व ठीक होईल ना, पण माझा मुलगा, माझं लेकरू मला सारखं बोलायचं, आई सर्व काही ठीक होणार आहे, आपला स्वामींवरती विश्वास आहे, स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत. आणि बघ, प्रदीपदादांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेच, मग कशाला तू काळजी करतेस, निस्वार्थीपणे सेवा करत जा. आणि मी सेवा करत गेले. या म्हातारीने जशी होईल तशी सेवा अगदी मनापासून केली होती, पण लगेचच स्वामी भक्तांनो मला फळ मिळालं नाही. खरं तर स्वामी आपली परीक्षा घेत असतात, स्वामी आपल्याला खरं तर खंबीर बनवत असतात. पण एक दिवस मला खूपच टेन्शन आलं होतं. काय होणार, कसं होणार हा प्रश्न मला सतवत होता, कारण माझ्या मुलाचं वय आता होत चाललं होतं. माझी स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून चालू होतीच आणि त्याच काळात माझ्या मुलाला एक स्थळ आलं होतं, पण त्या मुलीकडच्यांनी आमचं स्वतःचं घर नाही म्हणून नकार दिला होता. त्या दिवशी मनाला खूप वाईट वाटलं. अक्षरशः रडत रडतच मी त्या दिवशी गुरुचरित्रातील ते अध्याय वाचले होते. माझी सेवा मी थांबवली नव्हती.
त्या दिवशी संध्याकाळी मी सहजच त्या मुलीला मेसेज केला, त्या मुलीला म्हणजेच महिला सेवेकरी ग्रुप ॲडमिनला, की बाळा, माझं प्रदीपदादांशी फक्त एकदा बोलणं करून देशील का गं? जर तुला जमत असेल तरच दे, माझी तुझ्यावरती कोणतीही जबरदस्ती नाही, पण एकदा माझ्यासाठी हे करशील का गं, अशी विनंती केली. त्या मुलीने देखील कामात व्यस्त असल्यामुळे मला जरा उशिराच रिप्लाय दिला, पण ते बाळ मला म्हणालं होतं की प्रदीपदादा जेव्हा फ्री होतील तेव्हा मी कॉन्फरन्स कॉल तुम्हाला करून देईन. आणि त्या बाळाने मला दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी प्रदीपदादांशी बोलणं करून दिलं. जेव्हा प्रदीपदादांचा समोरून आवाज आला की हा माऊली बोला, तेव्हा हे ऐकून माझ्या डोळ्यातील अश्रूच वाहायला लागले. मनात म्हटलं की काहीतरी पूर्वपुण्य आहे, म्हणूनच आज दादांशी बोलणं झालं. दादांना म्हटलं, दादा, माझ्या चुकीची शिक्षा मला भेटली आहे आणि ते भोग मी भोगले आहेत, पण दादा, माझ्या मुलाची आणि माझ्या पतींची ही अवस्था मला बघवली जात नाहीये. माझी सेवा चालूच आहे, पण दादा, हे दुःख आता मला सहन होत नाहीये. आमचे राहते घर देखील आमच्या हातात राहिलं नाही. आणि दादा मधूनच म्हणाले की माऊली, मला सर्व काही माहीत आहे. एकाच महिन्यात तुमची सर्व अडचण दूर नाही झाली तर बघा, पण फक्त सेवा करणं थांबवू नका. निस्वार्थीपणे सेवा करत राहा, असं दादांनी सांगितलं आणि लगेचच फोन ठेवून दिला. माझी सेवा मी चालू ठेवलीच होती. आणि स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला म्हटलं ना, निस्वार्थीपणाने सेवा केली तर स्वामी आपल्या अपेक्षापेक्षाही जास्त देतात, याची प्रचिती स्वामींनी मला त्या दिवशी आणून दिली. माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली, तसंच माझ्या पतींचा धंदा देखील पहिल्यासारखा हळूहळू सुरळीत होऊ लागला. इतकं चांगलं सगळं चालू झालं की अक्षरशः स्वामींसमोर जाऊन माझी मला लाज वाटू लागली आणि त्या दिवशी मी ढसाढसा रडून गेली. माझ्या चुकीची शिक्षा मला दाखवण्यासाठी हे भोग तुम्हीच माझ्या आयुष्यात आणलेत ना, असं मी स्वामींना विचारलं होतं. पण आता स्वामी, मी कधीच चुकणार नाही, तशा चुका मी कधीच आयुष्यात पुन्हा करणार नाही. आणि तसं झालंच तर तुम्हाला जी काही शिक्षा मला द्यायची आहे ती द्या, मी भोगायला तयार आहे, असं स्वामींना मी सांगितलं होतं. स्वामी भक्तांनो, जेमतेम एका महिन्याच्या आतच माझ्या मुलाने स्वतःचं घर घेऊन दाखवलं होतं. भले ते घर त्याने लोनवर घेतलं, पण त्याच्या नोकरीच्या पगारावर ते लोन देखील पास झालं. स्वामी भक्तांनो, आता आम्ही खूप सुखात आणि पहिल्यापेक्षा समाधानी आहोत. आणि मेन म्हणजे आम्ही आता आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरी राहायला आलो आहोत. स्वामींनी माझे भोग माझ्याकडून भोगून घेतले. माझ्या चुकीची शिक्षा मला देऊन माझी चुकी त्यांनी त्यांच्या पदरात घेतली आणि माझा भक्त म्हणून स्वामींनी स्वीकार केला. मला अजून आयुष्यात आता काहीच नको. प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेमुळे माझं आयुष्यच बदलून गेलं, कारण आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो असं म्हणायला हरकत नाही. पण प्रदीपदादांनी दिलेल्या सेवेमुळे आता आम्ही शून्यातून पुन्हा एकदा वरती आलो आहोत. प्रदीपदादा, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, कारण आज तुमच्यामुळे आमच्यावरती चांगले दिवस आले आहेत. तुम्ही दिलेल्या सेवेमुळे आज आम्ही सुखी आणि समाधानी आहोत. आता फक्त एकच इच्छा आहे की माझ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर जमावं आणि अगदी मुलीसारखी सुनबाई मला भेटावी. तिच्यावर मला आईसारखं प्रेम करण्याची इच्छा आहे, कारण मला मुलगी नाही. येणाऱ्या सुनबाईला मी माझी मुलगी मानणार आहे. स्वामींच्या आणि प्रदीपदादांच्या आशीर्वादाने ही इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना जाता जाता एकच सांगावंसं वाटतं की मी केलेल्या चुका जर तुम्ही करत असाल तर अजिबात करू नका, कारण नेहमीच आपल्या आयुष्यात धनसंपत्ती, आपला पैसा, प्रॉपर्टी कामाला येत नाही. आपल्यामधील माणुसकी आपल्याला स्वामींपर्यंत नेण्याचं काम करते. आपलं मन निस्वार्थी हवं, आपण इतरांना मदत केली पाहिजे, तरच आपल्याला स्वामी पावणार आहेत. कारण आपल्याला इथेच करायचं आहे आणि इथेच भोगायचं आहे. त्यामुळे आपले कर्म, आपली बोली चांगली ठेवा, तरच आपल्याला देव पावेल. हा माझा स्वतःचा मी अनुभवलेला अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहे. अनुभव सांगताना काही चुकी झाली असल्यास मला क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, उषाताईंचा अनुभव खरंच डोळ्यात पाणी आणण्यासारखा होता. तुम्हा सर्वांना उषाताईंचा अनुभव आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्व स्वामी भक्तांनो, तुम्हाला मला एक विनंती करायची आहे.